नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगला जी-आर घेऊन आलेलो आहे मित्रांनो. हा जो जी-आर आलेला आहे राज्यात छत्रपती संभाजीनगर, जालना व वर्धा जिल्ह्यामध्ये सप्टेंबर 2025 मध्ये अतिवृष्टी व पूरमध्ये झालेल्या शेती पिकांच्या नुकसानापोटी मदत देण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे. महाराष्ट्र शासनाकडून महसूल व वन विभागाकडून 29 ऑक्टोबर 2025 चा लेटेस्ट हा जी-आर असणार आहे. यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे, किती हेक्टरी आपल्याला मदत मिळणार आहे, कशी आपल्याला डी मार्फत भेटणार आहे. ओके. कोणत्या-कोणत्या जिल्ह्यामध्ये किती नावं आहे, किती शेतकरी आहे, किती हेक्टर नुकसान आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मिळेल. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे आणि आपलं टेलिग्राम चॅनल, WhatsApp, Insta आयडी, Facebookला फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया या व्हिडिओला. आता हा जो जी आलेला आहे राज्यात छत्रपती संभाजीनगर, जालना व वर्धा जिल्ह्यात सप्टेंबर 2025 मध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानापोटी बाधितांना मदत देण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे. महाराष्ट्र शासनाकडून महसूल व वन विभागाकडून दिनांक 29 ऑक्टोबर 2025 चा लेटेस्ट असा हा जी-आर असणार आहे. याच्यामध्ये दिलेला आहे प्रस्तावना, जी की दिलेली आहे अतिवृष्टी व पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निवासस्थान अनुदान म्हणजे इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामात एका वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून विविध दराने मदत देण्यात येते. ओके. तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधींच्या इतर मान्य बाबींकरता देखील विविध दराने मदत देण्यात येते. शासन निर्णय महसूल व वन विभाग 27/3/2023 मध्ये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष व दर विहित करण्यात आलेले आहेत. केंद्र शासनाने विहित केलेल्या 12 नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासनाने 30/1/2014 मध्ये अवेळी पाऊस, अतिवृष्टी व वीज कोसळणे, समुद्र उधाण व आकस्मिक आग या स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याची धोरणा निश्चित केलेली आहे. तसेच 22/6/2023 च्या शासन निर्णयामध्ये सततचा पाऊस आणि नैसर्गिक आपत्ती घोषित करण्यात आलेला आहे. ओके. आता याच्यामध्ये दिलेले आहे त्यांनी की खरीप 2025 व यापुढील कालावधीकरिता केंद्र राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पीक नुकसानीबाबत निविष्ट अनुदान दर निश्चित शासन निर्णय दिनांक 27/3/2023 मध्ये प्रमाणित देत राहील. ओके. असा निर्णय 30/5/2025 रोजीच्या शासन निर्णयामध्ये घेण्यात आलेला आहे. त्यानुसारच दिनांक 27/3/2023 रोजीच्या शासन निर्णयातील निकष व दर यानुसार विभागीय आयुक्त यांनी निधी मागणीचा प्रस्ताव संदर्भ क्रमांक 4 ते 6 येथील पत्रामध्ये माहे सप्टेंबर 2025 या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानासाठी निधी मागणीचा प्रस्ताव सादर केलेला आहे. त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे. ओके. आता त्याच्यामध्ये दिलेला शासन निर्णय सप्टेंबर 2025 मध्ये राज्य छत्रपती संभाजीनगर, जालना व वर्धा जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भाधीन क्रमांक 2 येथील शासन निर्णयामध्ये निश्चित केलेल्या दरानुसार 913,41,16,00,000 रुपये इतका निधी वितरित करण्यात शासनाने मंजुरी देण्यात येत आहे. ओके. 913,41,16,00,000 रुपये. ओके. या शासन निर्णयासोबत जोडलेल्या पत्रामध्ये दर्शविल्याप्रमाणे उपलब्ध तरतुदीमधून अथवा आवश्यकतेनुसार पुनर्नियोजनाद्वारे तरतूद उपलब्ध करून घेऊन कार्यसन 11 यांनी हा निधी वितरित करावा. त्यानंतर सांगितलं आलेलं आहे संदर्भातील क्रमांकात अनुक्रमांकामध्ये 1 येथे नमूद दिनांक 24/1/2023 मध्ये सूचित केल्यानुसार डी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात निधी वितरण करण्यात यावा. सोबतच्या प्रपत्रामधील सर्व लाभार्थ्यांची माहिती विविध नमुन्यात काळजीपूर्वक तयार करून संबंधित अधिकाऱ्यांनी ती संगणकीय प्रणालीवर भरून मान्यतेबाबत नियमानुसार कार्यवाही करावी. तथापि चालू हंगामामध्ये यापूर्वी सर्व विभागाच्या शेती पिकांच्या नुकसानाकरिता वितरित करण्यात आलेल्या मदतीच्या निकषांमध्ये या प्रस्तावाअंतर्गत मागणी करण्यात आलेली आहे. निधीचा समावेश नाही याची दक्षता घ्यावी. एका हंगामात एका वेळेस याप्रमाणे विविध दराने मदत देण्यात येत असल्याची खात्री करावी. ओके. एका हंगामात एकच मदत मिळणार आहे. कोणत्याही लाभार्थ्यांना मदत देताना दुरुक्ती होणार नाही याची तहसील व जिल्हाधिकाऱ्यांनी कटाक्षाने काळजी घ्यावी. त्यानंतर दिलेले आहे वरील निधी खर्च करताना संदर्भातील सर्व शासन निर्णयातील सूचनांचे व निकषांचे काटेकोरपणाने पालन करावे यावे. ओके. ज्या प्रयोजनासाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्या प्रयोजनासाठी सदर निधी खर्च करण्यात यावा. ही मदत देताना
नैसर्गिक आपत्तीकरिता विहित केलेल्या अटी, शर्ती व पूर्तता होत असल्याची खात्री सर्व संबंधितांनी करावी. ओके. त्यानंतर लाभार्थ्यांना मदत वाटपीचा कारभाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा. या आदेशाद्वारे तसेच यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाद्वारे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात अथवा अन्यथा वसुलीसाठी वगळीत करू नये. याकरिता जिल्हाधिकारी यांनी सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना निर्गमित करण्यात यावा. या सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी यांची राहणार आहे. आता याच्यामध्ये दिलेल्या सदर निधीतून करण्यात येत असलेल्या खर्चांचे लेखी निधी आहरित करण्यात येणाऱ्या कार्यालयाच्या स्तरावर ठेवण्यात यावे व करण्यात आलेल्या खर्चांचा कोषागार कार्यालय व महालेखपाल कार्यालयाशी त्रैमासिक ताळमेळ घेण्यात यावा व उपलब्ध करून दिलेली उपरोक्त निधी खर्च पडल्यानंतर तातडीने निधीची उपयोगित प्रमाणपत्रे संबंधितांकडून प्राप्त करून घेऊन एकत्रितरित्या शासनास सादर करण्याची जबाबदारी विभागीय आयुक्त यांची राहील. ओके. आता वरील प्रयोजनासाठी संदर्भ क्रमांक 2 येथील 27/3/2025 च्या शासन निर्णयामध्ये विहित केलेल्या राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषानुसार व दरानुसार 2 हेक्टरी मर्यादित शेती पिकांचे नुकसानीकरिता देण्यात येत आहे. ओके. याच्यामध्ये दिलेलं आहे नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी अर्थसहाय्य, पूर, चक्रीवादळे इत्यादी अनुग्रह सहाय्य. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या मानकानुसार नैसर्गिक आपत्तीमुळे पीक नुकसानीकरिता शेतकऱ्यांना सहाय्यक अनुदाने व या लेखाशीर्षामधून भागवण्यात येईल. ओके. 2 हेक्टरी सांगितलेलं आहे, पण 1 हेक्टर आपल्याला वाढून भेटलेला आहे, जे की तुम्हाला मी खाली सांगतो. ओके. सदर खर्च आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये उपलब्ध असलेली निधीमधून पुनर्नियोजनाद्वारे उपलब्ध करून केलेल्या निधीमधून खर्च करण्यात यावा. याबाबत देयक अधिदान व लेखा कार्यालय मुंबई यांना सादर करण्याची शासन निर्णयामध्ये दिनांक 16/10/2007 मध्ये लेखा अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन प्रभाग यांना आहरण व संवितरण अधिकारी, वित्तीय सल्लागार व सहसचिव यांना नियंत्रण करावा. ओके. अशा पद्धतीने अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. त्यानंतर तुम्हाला इथं दाखवतो आता शासन निर्णय महसूल व वन विभाग याच्यामधलं 29 ऑक्टोबर 2025 मधले विवरणपत्र. ओके. जे की दिलेलं आहे आपल्याला 0 ते 2 हेक्टर मर्यादेमध्ये आहे. जे की आपल्या अनुक्रमांक, विभाग, कालावधी, प्रस्तावाचा दिनांक, बाधित शेतकरी संख्या, बाधित हेक्टर संख्या व निधी लक्ष दिलेलं आहे. याच्यामध्ये दिलेलं छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा सप्टेंबर 2025 मध्ये 16/10/2025 चा प्रस्ताव. याच्यामध्ये दिलेला आहे 6,44,649 शेतकरी आहे. टोटल इथे हेक्टर जे बाधित आहे 5,19,464.74 हेक्टर बाधित हेक्टर आहे आणि लक्ष निधी मंजूर झालेला आहे 48,017.4 लक्ष निधी मंजूर झालेला आहे. ओके. त्यानंतर दिलेल्या याच्यावर जालन्यामध्ये सप्टेंबर 2025 साठी 16/10/2025 चा प्रस्ताव 5,45,890 शेतकरी आहे. 3,80,263.3 हेक्टर बाधित आहे आणि इथं दिलेल्या 35,666.26 लक्ष निधी मंजूर झालेला आहे. आता विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगरमध्ये एकूण 11,90,539 बाधित शेतकरी आहे. त्याच्यामध्ये दिलेले 8,99,727.77 बाधित हेक्टर आहे आणि इथं दिलेलं आहे 83,683.30 लक्ष निधी मंजूर झालेला आहे. आता नागपूरमध्ये विभाग असणार आहे. नागपूर विभाग, वर्धा जिल्हा याच्यावर सप्टेंबर 2025 साठी 20/10/2025 चा प्रस्ताव. बाधित शेतकरी संख्या असणार आहे 72,260 आणि बाधित हेक्टर आहे 79,963.39 आणि इथं मंजूर झालेलं आहे 7,657.83 लक्ष निधी मंजूर झालेला आहे. तर दोघा विभागांना मिळून आता इथं दिलेलं आहे 12,62,799 बाधित शेतकरी आहे. 9,79,711.16 लक्ष 16 बाधित हेक्टर आहे आणि 913,41,16,000 रुपये इतका निधी आपल्याला मंजूर करण्यात आलेला आहे, जे की इथं दिलेला आहे ₹100 ओके. जे की तुम्हाला डायरेक्टली तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. जे की तुम्हाला मी आता सांगितलं याच्या पहिले की त्याला दुरुक्ती होणार नाही. याची जबाबदारी तहसील व जिल्हाधिकारी यांची आहे आणि तुम्हाला डायरेक्टली तुमच्या डीबीटी पोर्टलद्वारे आपल्या बँक खात्यामध्ये आपल्याला देण्यात येणार आहे. असा हा GR आलेला आहे. तरीही तुम्हाला ह्या GR बद्दल काही डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा मला Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके.
आणि याची तुम्हाला PDF फाईल पाहिजे असेल टेलिग्राम चॅनल WhatsApp ग्रुपला मी शेअर करून देईन. तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. ज्या शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा. अशाच तुमच्यासाठी नवीन-नवीन शेतकऱ्यांची माहिती, योजना व जॉब अपडेट संपूर्ण व्हिडिओ आपल्या एका चॅनलवर बघायला मिळतात. तर चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा. असे तुमच्यासाठी नवीन-नवीन व्हिडिओ आपण आणत राहू. ओके. असे शेतीविषयक व्हिडिओ बघण्यासाठी भेटूया आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक यू.